सकाळचे 9 वाजले होते. राहुलचे बाबा ऑफिसला जायला निघाले होते. त्याची आई जेवण बनवत होती. बाबांसाठी डबा द्यायचा होता. तिने नाश्ता देखील बनवला होता. नाश्ता द्यायला ती राहुलच्या बाबांकडे गेली. तेव्हा राहुलच्या बाबांनी तिला विचारले, राहुल अजून उठला नाही का? त्याला 10 वाजता शाळेमध्ये जायचे आहे. गृहपाठ देखील त्याने कंप्लीट केलं नाही. नाही तो उठला अजून. मी त्याला उठवले आहे, पण तो काय अजून उठला नाही, आई म्हणाली. काय अजून उठला नाही? ते जोरात ओरडले. त्यांना राहुलचा खूप राग आला. ते राहुलला नेहमी समजावून सांगत असत, त्याच्यावर ओरडत असत, परंतु त्याला कोणताही फरक पडत नव्हता. राहुल हा खूप आळशी होता. त्याच्या आळशीपणामुळे सगळ्या घराला त्रास होत असे. त्याच्या आई बाबाने अनेक प्रकारे राहुलला समजावून सांगितले होते. चांगल्या शब्दात त्याच्या आळशीपणावर व्याख्यान दिले होते, पण राहुलवर त्यांच्या म्हणण्याचा काहीच परिणाम होत नसे. तो एका कानाने ऐकत असे व दुसऱ्या कानाने सोडून देत असे. आई बाबांनी त्याच्यासमोर हात टेकले होते. एक दिवस पाहुणे घरी आले होते. राहुलला सुट्टी होती. तो झोपूनच होता. पाहुणे घरी आले. आईने पाहुण्यांसाठी चहा केला. बाबा पाहुण्यांबरोबर बोलत बसले होते. त्यांनी विचारले, राहुल कुठे आहे? राहुलचे बाबा म्हणाले, आतमध्येच आहे. अगं ऐकलेस का? राहुलला बाहेर बोलून आण. राहुलची आई आतमध्ये गेली आणि राहुलला म्हणाली, चल राहुल बाहेर, पाहुणे आले आहेत. त्यांनी तुला बोलावले आहे. राहुल म्हणाला, हो आई, तू जा पुढे, मी येतो. आई गेल्यानंतर राहुल उठला. त्याने कपाटातून चुरगळलेला ड्रेस काढला आणि तो घातला. त्याने आंघोळसुद्धा केली नव्हती. चुरगळलेला ड्रेस घालून तो बाहेर आला. त्याचा तो अवतार पाहून त्याच्या बाबांना त्याचा खूप राग आला, पण पाहुण्यांसमोर ते त्याला काहीच बोलले नाही. पाहुणे गेल्यानंतर मात्र बाबांनी त्याला खूप सुनावले. तुला लवकर उठून आवरता येत नाही का? आज सुट्टी असली म्हणून काय झाले? बाबांना त्याचा खूप राग आला होता. ते त्याला म्हणाले, राहुल, तुला किती वेळा सांगायचे, तुझा आळशीपणा कमी कर. तू आता काही छोटा नाहीयेस, 6वी मध्ये गेला आहेस. तुला कळते आहे तरी देखील तू असे वागत आहेस. आज पाहुण्यांसमोर तू कसा आला होतास? ते काही नाही. तुला किती वेळा सांगून देखील तू आमचे ऐकत नाहीस. आज सोक्षमोक्षच लावतो या प्रकरणाचा. आज बाबांना खूपच राग आला होता. आई देखील त्यांचा तो अवतार बघून घाबरली होती. आज नक्की घरात वादळ येणार असे तिला वाटत होते. राहुल मात्र गप्प उभा होता. बाबा काय सांगत आहेत ते फक्त ऐकत होता. बाबांचा पारा वर गेला. ते म्हणाले, राहुल, तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर चालता हो. तुला आमच्या सांगण्याचा काही परिणाम होत नाही. लगेच निघून जा घरामधून. आई म्हणाली, एवढी मोठी शिक्षा नका देऊ त्याला. लहान आहे तो. कुठे जाईल तो? राहुल मात्र मक्खासारखा उभाच होता. त्याचे बाबा म्हणाले, जरा घराच्या बाहेर डोकावून ये. लहान लहान मुलं किती कष्टाचे डोंगर उचलतात ते बघ. त्यांच्याकडून जरा स्वाभिमान शिकून ये. चांगले खायचे, प्यायचे, शाळेत जायचे, अभ्यास करायचा, तेही तुझ्याकडून होत नाही. घराच्या बाहेर पड आणि स्वतःचे पोट भर. बाबांना राग असह्य झाला होता. राहुल मागचा पुढचा विचार न करता त्याने चप्पल पायात सरकवली आणि तो घराबाहेर पडला. साऱ्या शहरामध्ये तो फिरला. त्याच्या खिशामध्ये काही पैसे होते. भूक लागली म्हणून त्याने खायला ते सर्व पैसे संपवले. सर्व पैसे संपून गेले. फिरून फिरून तो थकला. फिरत फिरत तो एका इमारतीजवळ आला.
इमारतीचे नव्याने बांधकाम चालू होते. त्या ठिकाणी अनेक मजूर लोक काम करत होते. त्याचबरोबर त्यांची लहान लहान मुले मुली देखील होत्या. ते देखील आपल्या आईवडिलांना कामामध्ये मदत करत होते. काही जण आपल्या छोट्या भावंडांना सांभाळत होते. राहुल ते सर्व बघत होता. ती सर्व मुले जवळपास त्याच्याच वयाची होती. त्या मुलांच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा स्पष्ट दिसत होत्या, पण त्या सर्वांच्या चेहऱ्यावर श्रमाच्या थकण्यापेक्षा कसला तरी आनंद दिसत होता. ते पाहून राहुलला खूप पश्चाताप झाला. त्याला वाटले, आपल्याला एवढे कष्ट करण्याची वेळच कधी आलीच नाही, पण जे काही करायला हवे होते ते तरी आपण कुठे करतो. आपल्या आईवडिलांच्या बोलण्याचे महत्त्व त्याला हळूहळू कळू लागले. त्यांच्या प्रेमाचा आपण कसा गैरफायदा घेतला याची बोचरी जाणीव त्याच्या मनाला होऊन तो चांगलाच खजील झाला. दिवस मावळतीला लागला होता. विचार करता करताच राहुल झटकन जागेवरून उठला आणि घराच्या वाटेला लागला. आपल्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल, आई रडत असेल, बाबा काळजीत असतील, असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. राहुल घराजवळ येऊन पोहोचला. त्याची आई त्याची वाट पाहत दरवाजाजवळ उभी होती. तो दरवाजाजवळ जाताच त्याच्या आईची आणि त्याची नजरानजर झाली. राहुल पळत सुटला आणि आईच्या कुशीत जाऊन लपला. तो आईला म्हणाला, आई, माझी मोठी चूक झाली. मी परत पुन्हा असा वागणार नाही. आईला देखील तो परत आलेला पाहून खूप आनंद झाला. ती त्याला थोपटता थोपटता समजवत राहिली. रात्री त्याचे बाबा ऑफिसमधून आले. त्यांचा सगळा दिवस काळजीतच गेला होता. दुःखी मनाने त्यांनी घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच त्यांच्या चेहऱ्यावरील काळजीच्या रेषा जाऊन त्या जागी हास्यरेषा उमटल्या. समोर राहुलची आई नीटनेटके कपडे घालून उभी होती. तिच्या शेजारी राहुल छानसे कपडे घालून उभा होता. तो खूप सुंदर दिसत होता. राहुलच्या बाबांना खूप आनंद झाला. बाबांना पाहून राहुल म्हणाला, बाबा, मी आजपासून कधीच आळशीपणा करणार नाही. माझी सर्व कामे व्यवस्थित करीन. ते पाहून राहुलचे बाबा हसू लागले. त्याचबरोबर संपूर्ण घर देखील हसत आहे असे राहुलला वाटले.